म्हणजे मला त्यातला सुरुवातीचा भाग खूप आवडला, महिला नेतृत्व नॅरेटिव्ह. आणि मी माझ्या नकळत त्या 90च्या दशकात गेले. म्हणजे मी 1988 ला माझं मेडिकलचं शिक्षण संपवलं आणि इंटर्नशिप करत असताना पेशंट नसला की मग काय करायचं तेवढ्या वेळामध्ये, जेव्हा कॅज्युअलिटी ड्युटी असते उरलेल्या वेळामध्ये तसं ते रिकामा बसून कधी सवयच नव्हती. मग काय करायचं? मग एक फिरती लायब्ररी होती, तिथे फिरती लायब्ररी मी लावली आणि त्या लायब्ररीमध्ये मग सगळीच पुस्तकं यायला लागली. जे त्याच्यामध्ये एकदा माझ्या हातामध्ये भारतीय राज्यघटना आली. मी असा विचार केला की वाचू का नको, वाचू का नको. ते होतं मराठीत. गेली अनेक वर्ष म्हणजे शालेय शिक्षण संपल्यानंतर मराठीशी संबंध राहिला नव्हता, त्यामुळे वाचू का नको असं करत करत मी ती भारतीय राज्यघटना वाचायला घेतलं. ते पुस्तक ते वाचत वाचत मी खूप रमले त्यात. म्हणजे अभ्यास शाळेमध्ये असताना थोडाफार केला होता, ती डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स काय आहेत, फंडामेंटल राईट्स काय आहेत इतकंच. परंतु ते त्याचं सगळं जे तो गाभा आहे, त्याचा जो मूळ आहे, ते इतकं विस्ताराने मी ते वाचलं की नंतर मग जेव्हा लायब्ररीमध्ये पुस्तकं एक्सचेंज करायची वेळ यायची ना, मग मी बाकी कथा, कादंबऱ्या, ललित लेख हे काहीच घ्यायची नाही. मी अशी कुठली पुस्तकं मिळतात का ते पाहायला लागले.